IPL मधील जी RCB टीम जी आहे म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू ही टीम जी आहे ही पुरुष आणि महिला हे दोन्ही टीम जी आहे ती युनायटेड स्पिरिट या कंपनीच्या माध्यमातून विकण्यात आलेली आहेत. म्हणजेच याचे जे 100% स्टेक जे आहेत ना हे विकलेले आहेत. त्याचं जर टोटल व्हॅल्युएशन जर बघितलं 16,706 कोटी रुपयाला ही टीम आदित्य बिर्ला ग्रुप त्याचबरोबर अदर ज्या दोन व्हेंचर कंपन्या ज्या आहेत ना यांच्या माध्यमातून याची खरेदी केलेली आहे. आता हे जे याची जी प्रोसेस जी होती ना ऍक्च्युली 2025 नोव्हेंबर 2025 पासून चालू होती, पण 100% स्टेक जे आहेत हार्ड कॅश मध्ये काय करण्यात आलेले तर याची विक्री करण्यात आलेली आहे. आता एक आदित्य बिर्ला ग्रुप असेल, त्याच्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप आहे, त्याच्यानंतर तिसरी जी कंपनी आहे अमेरिकेमधील ब्लॅकस्टोन याची परपेच्युअल प्रायव्हेट इक्विटी स्ट्रॅटेजीज ही कंपनी आणि डेव्हिड ब्लिझर यांची बोल्ड व्हेंचर्स. तर या तीन टोटल 4 कंपन्या येतात बघा. म्हणजे आदित्य बिर्ला ग्रुप, नंतर टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, त्याच्यानंतर बोल्ड व्हेंचर असेल आणि परपेच्युअल प्रायव्हेट इक्विटी अशा 4 कंपन्यांच्या माध्यमातून एकत्रित येऊन 16,706 करोड रुपयाला या RCB पुरुष आणि महिला या टीमची काय केलेली तर खरेदी केलेली आहे बघा. ओके, म्हणजे इथून पुढे जे काही आपण म्हणत होतो ना युनायटेड स्पिरिटचं किंगफिशर वगैरे असायचं, जो ब्रँड मे बी त्यांचा जो ब्रँड टी शर्ट वरला काय होऊ शकतो तो चेंज होऊ शकतो. अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी नक्की फॉलो करा. जय हिंद मित्रांनो.